मागच्या महिन्यात तुम्ही पुरावे घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली होती. तुम्ही राजीनाम्याची मागणी केली होती, आश्वासित करण्यात आलं होतं. दुसरा मोठा घोटाळा तुम्ही समोर आणताय. या प्रकरणात तुम्हाला वाटतंय का की उपमुख्यमंत्री अजित पवार राजीनामा घेतला धनंजय मुंडेचा? काल रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडमध्ये एक 3 जणांची समिती स्थापन केली आहे की जे तिथली अनियमितता बघेल. पण अजित पवारांना मी दिलेले जे कागदपत्र होते आणि आत्ताचे जे कागदपत्र आहेत याची चौकशी कोण करणार हे त्यांनी ठरवावं. कारण आता मी कोणालाही सांगणार नाही, हे सगळे सांगण्याच्या पलीकडे गेलेत. खरंच तुम्हाला राज्याबद्दल काही असेल, खरंच तुम्हाला शेतकऱ्याबद्दल कळकळ असेल, त्यांना ते पैसे पोहोचले पाहिजे अशी कळकळ असेल तर कारवाई आता तुम्ही करायलाच हवी. म्हणजे सरकारी कामांबद्दल असं म्हटलं जातं की सरकारी काम सामान्य काम, यामध्ये एवढी एकंदरीतच यामध्ये ती जी चतुराई बघायला मिळते किंवा एकंदरीतच फासनेस बघायला मिळतो. तुम्हाला वाटतं यामध्ये फार मोठा चयनचा घोटाळा आहे, एकंदरीत चयन दिसतंय? प्रश्नच नाही. जसं मी म्हटलं आता की नॅनो युरियाची बॉटल जर ऑनलाईन मध्ये आज तुम्ही बघताय, इफकोच कंपनीची बॉटल 500 ml चीच बॉटल आहे, त्याच कंपनीची बॉटल जर आपल्याला 92 रुपयाला मिळते आणि ही जर सरकारने एवढ्या 19.5 लाख बॉटल्स घेतल्या आणि त्यांना समजा तो 92 रुपयाचा जरी दर पकडला तरी मी आज म्हणते की 50% पैसे गेलेत. पण जर त्यांनी बल्क रेट पकडला तर हा म्हणजे 70% जवळजवळ पैसे शेतकऱ्यांचे यांनी खाल्लेत हे स्पष्टपणे दिसतंय, स्पष्टपणे. आणि आता तरी भगवानगडांनी पाठिंबा काढून घ्यावा अशी नम्र विनंती. आता तरी याच्यावर त्यांचा राजीनाम्याची मागणी करावी अशी भगवानगडाला सुद्धा या निमित्ताने विनंती आहे माझी. धन्यवाद. काय नाही